तुम्हाला बोर्डवरती काढून दाखवत आहे एम. तुम्ही तसंच काढायचं मुलांच्या जिभेवर आणि मधानी आणि काय करायचं आहे दरवाजा काढीनं किंवा तुम्ही तुळशीची काडी पण तुम्ही काय करू शकता वापरू शकता. समजलं सर्वांना? हे झालं आपलं जिभेवरती काढलं होतं ऍक्च्युली. एम हे मध आणि प्युअर मध वापरायचं आहे जे केमिकल रहित असावं. समजलं सर्वांना? श्री स्वामी समर्थ. 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 हे असं आपल्याला काय करायचं मराठीमधलं एम काढायचं आहे. प्रत्येक वेळेस दरबाची काडी किंवा तुळशीची काडी असावी किंवा सोन्याची काडी म्हणजे वापरता येत जाते सोन्याची काडी. पण तुळशीची काडी मी काय केली प्रत्येक वेळेस अशी कट केलेली आहे. ते दिसत आहे तुम्हाला. असं मी काय केले कट केले आहे आणि हे घरचं म्हणजे घरचं नाही आयुर्वेदिक हे मध आहे हे वापरले आहे. ओके. आणि माझ्याकडे काय तुळशीची काडी कारण माझ्याकडे सोन्याची काडी अवेलेबल नव्हती म्हणून मी साधी तुळशीची काडी हे आधीच सोडून घेतलेली होती. आणि त्याचे काय प्रत्येक वेळेस काय करत झाले मी अशी जर समजा हे जर मी वापरली अशी समजा मी आता ही परीसाठी वापरली आहे तर काय करते हे याच्याने जर मी फक्त एकदाच मधामध्ये बुडवते आणि नंतर काय करते त्याचा शेंडा काय सपोज आता हे घेतली मी मधाची काडी आणि काय केली परीच्या ह्याच्या जिभेवरती काढली सपोज अशी तर ग परी असं जर काढली तर काय करते असं एम झाल्याच्या नंतर काय होतं हे मी काय करते लगेच ती मधाची काडी काय तुम्ही जिथेपर्यंत युज केलेली आहे तिथे काय करते हे कट करून अशी ठेवत जाते. तुम्हाला असं वाटू नये की मी एकच काडी प्रत्येक लेकराई किंवा जिभेवर यूज करते. ओके बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.